गेम स्टार्ट करायचा आहे सर, लगेचच गेम स्टार्ट करायचा आहे. एक मिनिट सर, सामना हा फक्त 3 षटकांचा असणार आहे, लक्षात असू द्या, कारण की जास्त टाइम घेत आहेत, त्यामुळे आपण डिसिजन घेतलाय 3 षटकांचा सामना हा खेळवला जाईल. दोन्ही कर्णधारांनी याची नोंद घ्यायची आहे. 3 षटकांचा सामना आपण या ठिकाणी ठेवलेला आहे. 3 षटकं नॉन पॉवर प्ले याची दखल घ्यायची आहे. पॉवर प्ले नसेल 3 षटकांचा सामना. 2 षटकं ही तुम्हाला मॅक्झिमम 8 मिनिटे किंवा 9 मिनिटातच फेकली गेली पाहिजे, त्याची दखल घ्या. सामन्याला होते सुरुवात. दोन्ही संघांसाठी ऑल द बेस्ट. आपण टाळ्यांच्या गजरात देऊया दोन्ही संघांना शुभेच्छा. फायनल मॅच, लाख मोलाची स्पर्धा आणि पहिलाच बॉल अवधूत कामत. यावेळेला जयराज धनू यावेळेला स्ट्राईक एंडकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि पहिल्याच बॉलवर ऑफ द मार्क MS11 झाई टीमचं अकाउंट ओपन होतंय आणि पहिल्या बॉलवर 1 रन येत असताना पुरस्कर्ते आहेत मोतीलाल शाह साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. ध्रुव 11 सातपाटी टीमचा विचार केला तर चेतनजी पागधरे अतिशय चांगल्या पद्धतीने या संघाला कॉपरेट करत असताना पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवर 1 रन मिळते. युवा चषक उमरोळी 2025 आपण अनुभवत आहेत. या स्पर्धेचं अंतिम सामना आपण पाहत आहेत. हा चेंडू आपण पाहिला तर यस अतिशय सुंदर पद्धतीने चेंडूला हाताळलं गेलं. सरळ चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. इथून डायरेक्ट हिट करण्याचा इरादा होता. अवधूत कामतने खूप चांगली प्रगती केली. बाईच्या स्वरूपात कोणताही कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही. बॅट अँड बॉलचा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत पाहायला मिळते 2 या धावसंख्येवर. दोन रन. चांगला बॉल ऑफ्टमच्या खूपच बाहेर आले होते आणि दिवेश पाटील यासाठी चर्चेत राहिलेत. दिवच्या या नावाने ओळखले जातात. ज्या पद्धतीने हा चेंडू आपण पाहतायत अवधूत कामत, रनअप कमी आहे परंतु जी गोलंदाजी करण्याची जी ओळख आपल्याला पाहायला मिळते, कला आहे. अतिशय सुंदर पद्धतीने मॅग्निफिसंट डिलिव्हरी. 4 बॉल हाताळलेत. झटपट गोलंदाजी करण्यामध्ये माहीर. बॉल ह्या वेळेला आपण पाहतायत ऑफ्टमच्या बाहेर चेंडूला पिच केला. 5 बॉलचा खेळ झालाय. आतापर्यंत 2च रन्स पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या 2-2ला आतापर्यंत कोणताही धक्का लागलेला नाहीये. 2 रन्स विदाउट लॉस, 2 रन्स विदाउट लॉस. अप्रतिम ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने लॉंग ऑनकडे चेंडू निघून जातोय. श्रेयस देव थोडीशी घाई करतायत. दुसऱ्या धावेसाठी वळालेत आणि फेकी येईपर्यंत 2 धावा. दिवेश पाटील यासाठी चर्चेत राहिला. अंडरम पासूनचा प्रवास आणि एक मास्टर माइंड विकेट किपर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं MSDची आठवण करून देण्याचा प्रयत्न केला. 2 रन मिळतील. पहिल्या षटकाची सांगता होते. पहिल्या षटकामध्ये 4 रन, 4 रन विदाउट लॉस. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल सुमित म्हात्रे. एक वेगवान गोलंदाज सातपाडी एक्सप्रेस आपल्याला पाहायला मिळतोय. प्रशांत मल्ल आपण पाहू शकाल स्ट्राईक एंडकडे आहे. अतिशय चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून. आमचा शामियाना आणि आमचे मान्यवर मंडळी या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी या संध्याकाळच्या सत्रामध्ये त्यांचे पदस्पर्श लागलेत या स्पर्धेला. आमच्या मुख्य मंचावर संपूर्ण उमरोळी ग्रामस्थ मंडळी. दुसरं षटक हाताळण्यासाठी पहिला बॉल फेस करण्यासाठी प्रशांत मल MS11 झाई या टीमचा. प्रत्येक विकेटसाठी रोहित पाटील उर्वी डीजेचे प्रोप्रायटर यांच्याकडून 100 रुपये आहेत. यावेळेला बॅटची हलकीशी एज होती की काय, सिंगल तर मिळेल आणि ह्या वेळेला सिंगल कंप्लीट झाली. हलकीशी बॅटची एज होती. प्रशांत मल त्या ठिकाणी धावत सुटले होते. जयराज धनू यांना आपण पाहतायत. उजव्या हाताचा फलंदाज जरी सडपातळ बांधायचा असला तरी सुद्धा या खेळाडूकडे भरपूर काही पोटेन्शियल आहे.
दुसऱ्या षटकातील पहिला बॉल. संघाची धावसंख्या 5. 3 षटकांमध्ये काय रणनीती असेल, किती धावा होतील याकडे लक्ष. ऑन साइडला खेळले गेले. खूप सुंदर पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलं. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत. एकच रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर उमेर त्या ठिकाणी पुढे सरसावला गेला होता. संघाची धावसंख्या 6. या ठिकाणी आपण पाहतायत उमरोळी लोटरी क्लबचे अध्यक्ष म्हणून सागर घरत साहेब या ठिकाणी उपस्थित होत असताना आणि CPPL या कंपनीकडून आपण पाहतायत महेशजी पाटील या ठिकाणी उपस्थित होत असताना त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चांगला फटका, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. श्रेयस देव पुढे सरसावत आहेत. फेकी करतील तत्पूर्वी सिंगल. पहा बॉडी लँग्वेज किती पॉझिटिव्ह आहे. या संघाने अतिशय चांगला खेळ दाखवलाय. MS11 झाई टीमने सुद्धा भरपूर वेगवेगळ्या विभागात जाऊन चांगल्या पद्धतीने त्यांनी आपली जी छाप आहे ती पालघर जिल्ह्यातून सोडली गेले. म्हणजे दोन्ही संघ स्ट्रॉंग आहेत. दोन्ही संघ मातब्बर पाहायला मिळत आहेत. आणि हीच कला असते तुमची. टेनिस बॉल क्रिकेट आज पुढे खूप चाललंय आणि त्यामध्ये ही लाख मोलाची स्पर्धा पाहायला मिळते. 1 रन मिळेल. एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 8 या धावसंख्येवर 8 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. या दरम्यान आपण पाहतोय माजी ग्रामपंचायत सदस्य मॅडम रश्मी राजेश पाटील मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेन गौरव पाटील यांना की त्यांचं स्वागत या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन करायचं आहे. रश्मी मॅडम यांना मी विनंती करतो, या आपण स्वागत या ठिकाणी नक्कीच त्यांचं स्वागत होईल. माजी ग्रामपंचायत सरपंच मॅडम आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे आणखीन एक माजी ग्रामपंचायत सरपंच मॅडम सेजल प्रकाश पाटील या देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील यथोचित स्वागत या ठिकाणी केलं जाईल. या मॅडम आपलं देखील या ठिकाणी स्वागत होईल. संघाची धावसंख्या 2 षटकांच्या अखेरीस 1 बॉल आहे का. त्याचप्रमाणे आपण पाहतायत ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होत असताना वेलकम. आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ममताताई या ठिकाणी उपस्थित आहेत. अगदी ममताताईचं देखील या ठिकाणी स्वागत आपण करूयात. या ममताताई आपलं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. मी विनंती करेल निखिल यांना की आपण ममताताईंचं स्वागत करायचं आहे. अक्षय कुश मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत. या आपण मुख्य मंचावर येऊन विराजमान व्हा. ममताताईचं स्वागत या ठिकाणी केलं जाईल. स्पर्धा म्हटलं तर नक्कीच आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहणाऱ्या वेळ काढून उपस्थित राहणाऱ्या ममताताई यांचं स्वागत. त्यानंतर आपण पाहतोय ग्रामपंचायत कमिटी मधून आपण पाहतोय नम्रता पाटील मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. या आपलं देखील स्वागत या ठिकाणी केलं जाईल. तर स्वागत केलं जाईल या ठिकाणी. त्याचप्रमाणे जयमाला मोरे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत केलं जाईल. संघाची धावसंख्या 12 झालेली आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर. फुल टॉस बॉल जरूर होता. स्लोवर 1 चेंडू थांबून आला होता. सिद्धार्थ त्या ठिकाणी पुढे सरसावतात. लेग बाईचा इशारा. हेमांगी कुडू मॅडम या ठिकाणी आपण पाहतोय मुख्य मंचावर. हेमांगी कुडू मॅडम या आपण आपलं देखील स्वागत या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि या सदस्यांचं स्वागत केलं जाईल. थँक्यू डीजे. थँक्यू. आपण पाहतोय मुख्य मंचावर स्वागत समारंभ होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय.
विप्रा राऊत मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. भाविका राऊत आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचं देखील यथोचित स्वागत या ठिकाणी केलं जाईल. मी विनंती करेन मयूर यांना मी विनंती करतोय, निखिल आहेत निखिल स्वागत करायचं आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. चिराग तरे आम्हाला दर्शवत आहेत 14 या धावसंख्येवर 14 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर तिसरा आहे. या दरम्यान आपण पाहतोय मुख्य मंचावर उपस्थित रोटरी क्लबचे अध्यक्ष म्हणून सागरजी गरज साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय त्यांचं देखील स्वागत मयूर गरज यांना मी विनंती करतोय की आपण स्वागत करायचं आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, या विकेटला 200 रुपयांचं कॅश प्राइज रोहित पाटील उर्वी डीजे यांच्याकडून. फलंदाज बाद. थँक्यू. मुख्य मंचावर आपण पाहताय महेशजी लव पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आपण करणार आहोत. या महेशदादा, CPPL च्या माध्यमातून आम्हाला आर्थिक मदत मिळाली, अगदी महेशदादाचे आम्ही खूप खूप धन्यवाद मानतोय. या ठिकाणी आपण पाहतोय त्याचप्रमाणे मालती पाटील मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मालती गरज सॉरी. तर आपण त्यांचंही स्वागत या ठिकाणी या स्पर्धेदरम्यान अगदी वेळ काढून उपस्थित झाला, त्यांचं स्वागत करणार आहोत. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी उपस्थित भरतजी वनमाळी ग्रामपंचायत सदस्य, त्यांचंही स्वागत मी विनंती करेन या ठिकाणी लगेचच आपण करणार आहोत. अगदी थोडा वेळ आपल्याकडे, त्यामुळे यामध्ये आपण सर्व सदस्यांचं आपण यथोचित स्वागत करणार आहोत. चला फिल्डिंग लगेच सजून घ्या. यस पंच. यानंतर आपण एक विशेष सत्कार करणार आहोत. या स्पर्धेदरम्यान आपण पाहतोय खरोखरच आपल्या उमरोळी गावामध्ये एक अशी व्यक्ती लाभली. या व्यक्तीबद्दल बोलायचं झालं तर आमच्या गावात अगदी आर्मी पोलीस अकॅडमीची स्थापना केली आणि त्यातून 40 ते 50 विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम केलंय. दरम्यान त्यांच्याकडून आतापर्यंत आर्मी पोलीस आणि होमगार्ड यामध्ये जर पाहिलं तर एकंदरीत 9 जणांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि 3 जण आहेत ते अंडर प्रोसेसला आपल्याला पाहायला मिळत आहेत. असे सर्वांचे परिचयाचे नवीन सर यांचा आम्ही सत्कार करणार आहोत या ठिकाणी या स्पर्धेदरम्यान. तर मी या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून विप्रा राऊत यांच्याकडून मी विनंती करेन की या सरांचं आपण स्वागत करायचं आहे. नक्कीच त्यांना सन्मान चिन्ह देणार आहोत. सोळा रनची आवश्यकता असणार आहे. 18 बॉलमध्ये 16 रन्स. MS11 झाई टीमने ज्या पद्धतीने आपण पाहिलं बॅटिंग केली, 15 रन्स मोतीलाल शाह यांनी पुरस्कृत केलेला हा संघ MS11 झाई. तर 16 रनचं टार्गेट सेट केलं गेलंय ते 18 बॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं.
या दरम्यान आपण पाहतोय ग्रामपंचायत सदस्य अनिलजी तरे साहेब आपला सत्कार या ठिकाणी राहून गेलेला आहे. तर या आपण सत्कारासाठी नक्कीच यायचं आहे. मी विनंती करीन या ठिकाणी सत्कार करावा अनिलजी तरे साहेब. तर आपण पाहतायत मितेश पाटील या ठिकाणी सन्मानची पुष्पगुच्छ देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत या स्पर्धेदरम्यान. आणखीन एक उपक्रम म्हणजेच आपण पाहिलं अगदी या स्पर्धेदरम्यान जो काही नफा झाला यातून फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपण या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांसाठी या स्पर्धेदरम्यान आपण पाहतोय विभागातील गरीब आणि होतकरी मुलं आहेत त्यांच्यासाठी मदत म्हणजेच खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आम्ही स्वतःहून त्या ठिकाणी गेलो. तर असे काही विद्यार्थी आहेत ज्यांची परिस्थिती खूप खालावलेली आहे आणि या खालावलेल्या परिस्थितीचा विचार करून या स्पर्धेदरम्यान आपण त्यांचा विचार केला आणि त्यांना फुल ना फुलाची पाकळी म्हणून काही साहित्य शालेय वस्तू शूज दप्तर हे आपण देण्याचं त्यांना पूर्णपणे या ठिकाणी निर्णय घेतला आणि आज तो कार्यक्रम आपण या ठिकाणी संपन्न करतोय. तर मी शालेय विद्यार्थ्यांना विनंती करीन आपण एका लाईन मध्ये या ठिकाणी उभं राहायचं आहे. तर मी या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य आहेत पदाधिकारी आहेत त्यांना मी विनंती करतो आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक वितरण करणार आहोत. जे शालेय विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत गरीब होतकरू आहेत यांना आपण जी वस्तू वाटप करणार आहोत यामध्ये दप्तर आहे वह्या पुस्तकं याचा सर्वांचा या ठिकाणी विचार करून आपण त्यांना ही एक छोटीशी या स्पर्धेदरम्यान भेट देणार आहोत. यामध्ये मी सर्वप्रथम कुमारी रीता राजू धोडी या आपण लगेचच या रीता राजू धोडी मी सरपंच साहेबांना विनंती करतोय की सुरुवात आपण सरपंच साहेबांसमोर करूयात. 3 रन झालेले आहेत 1 विकेट 3 रन्स विजयासाठी 13 ची आवश्यकता असेल. तर आपण हा कार्यक्रम चालूच ठेवणार आहेत. आपण कॉमेंट्री देखील या ठिकाणी कारण मॅच ही महत्त्वाची आहे त्यामुळे कॉमेंट्री देखील असणं गरजेचं आहे. हा बॉल आपण पाहिला तर बाहेर निघणारा बॉल आपण पाहू शकतायत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हा चेंडू हाताळला गेला. सरळ चेंडू निघून जातोय आणि पाहता पाहता आपण पाहिलं तर आता बॉल आहे तुमच्याकडे 14 आणि 14 बॉलमध्ये 13 रन्स हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. 14 बॉल आणि 13 रन्स डॉट बॉल. चांगला बॉल ह्या वेळेला पाहायला मिळतोय. संतोष दवणे यासाठीच ओळखला जातो. पहिल्या षटकात आतापर्यंत संतोष दवणेने जी गोलंदाजी केली ती वाखण्याजोगे विलक्षण कामगिरी पाहायला मिळते. 3 रन्स 1 विकेट. तर इथून जर आपण पाहिलं तर सामना ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतोय 13 बॉल आणि 13 रनची आवश्यकता आहे. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा थोडंसं श्रेयस जरूर आपण पाहू शकाल थोडासा अडखळत खेळताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर संघाची धावसंख्या 3. 12 बॉल आणि 13 रनची आवश्यकता असेल. 12 बॉल 13 रन्स. आपण पाहतायत युवा चषक उमरोळी 2025 अगदी शेवटच्या 2 ओव्हर या स्पर्धेची सांगता होत असताना पाहायला मिळेल आणि त्यानंतर आपण चॅम्पियन्स कोण बनणार आहे. चौकार 100 रुपये आणि षटकार 200 रुपये. उर्वी डीजे रोहित पाटील यांच्याकडून हे प्राइज आहे.
ते ध्रुव 11 सातपाडी या टीमला. तर 12 बॉल आणि 13 रन्स हे सामन्याचं समीकरण MS11 झाई टीम. आतापर्यंत चांगली अंडरस्टँडिंग बॉलिंग पाहायला मिळाली. पुरस्कर्ते मोतीलाल शाह यांना आपण पाहतायत. गोलंदाज सज्ज होईल रितेश मागची. अप्रतिम स्वीप करण्याच्या प्रयत्नात फलंदाज फसतायत भावेश पाटील. बॅक टू द डगआउट. गॉन. थँक्यू. 11 बॉल आणि 13 रन्स हे सामन्याचं समीकरण विजयाकरिता पाहायला मिळतं. चॅम्पियन्स कोण बनेल? 32 टीम मधून आतापर्यंत 32 टीम मधून हे दोन संघ आमने सामने आलेत आणि फायनलचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 11 बॉल आणि 13 रन्स. वैभव तरे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. भावेश पाटील बाद झालेत. आतापर्यंत 2 विकेट्स मिळालेत, 3 रन्स. 11 बॉल आणि 13 रन्स. वैभव तरे आपल्या गोलंदाजी यावेळेला बॅटिंगवर येत असताना पाहायला मिळतोय. एकंदरीत गोलंदाज आहे रितेश माची. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये चांगली कामगिरी केली दोन्ही टीमने. अप्रतिम चांगला ब्लॉकलमध्ये चेंडू होता. फक्त चेंडूला दिशा दिली. सिंगल मिळेल. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 4 या धावसंख्येवर येणारे 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये 12 रन्स हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. दमट वातावरण त्यामध्ये घडत. जवळजवळ 6 वाजून 22 मिनिटे झालेत. रितेश माची आपल्या गोलंदाजी मार्कवर येईल. 10 बॉल 12 रन्स. एक रन्स आता इम्पॉर्टंट पार्ट असेल या सामन्यामध्ये. चांगला बॉल, वेगवान चेंडू होता. काय बॉल डिलिव्हर्ड केला, अनबिलिव्हेबल. सुंदर भन्नाट वेग आपण पाहू शकतायत. पाहू शकाल आपण रिप्ले मध्ये ज्या पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजी जी केलेली आहे. वाखाणण्याजोग्या हा बॉल रितेश माचीचा आमच्या ऑन स्क्रीन वर पाहायला मिळतोय. जे प्रेक्षक राजे ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत ते पाहत असतील. काय बॉल टाकला होता, खतरनाक. 9 बॉल आणि 12. 9 बॉल 12. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. अप्रतिम, ब्युटिफुल, सुपर. रितेश यावेळेला आपण पाहतायत ज्या पद्धतीने सुपर गोलंदाजी करताना आक्रमकता दाखवतोय. आपल्या गोलंदाजीवर 8 बॉल आणि विजयासाठी 12 रनची आवश्यकता आहे. 8 बॉल 12. श्रेयस थोडंसं यावेळेला अडखळत खेळत असताना 8 मध्ये 12 रनची आवश्यकता. काय बॉलिंग केले आतापर्यंत. जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं. हलक्याशा हाताने आणि इथून आपण पाहू शकाल फलंदाज सॅक्रिफाईस केलं गेलंय की काय. यस, गॉन. 7-12चं समीकरण. 7 बॉल 12 रन्स हे सामन्याचं समीकरण आहे. सिद्धार्थ रेडी राहिलेत. 7 बॉल 12. सात बॉल 12 रन्स हे सामन्याचं समीकरण. MS11 झाई टीम. पुरस्कर्ते मोतीलाल शाह आणि त्यांचा संघ आतापर्यंत या वेळेला मजल मारताना पाहायला मिळतोय. कमबॅक केलंय. एका साईडला ध्रुव 11 सातपाडी टीम 16 रनचं टार्गेट सेट करत असताना उत्साहित होते, परंतु आता थोडीशी बॉडी लँग्वेज खालावली गेले. 7 बॉल 12. काही होऊ शकतं शेवटच्या क्षणापर्यंत. आता 7 बॉल आणि 12 रन्स. चॅम्पियन्स लाख मुलाच्या स्पर्धेमध्ये 1 लाखाचं प्राइज कोण जिंकेल, ही भव्य दिव्य ट्रॉफी कोण जिंकेल याकडे लक्ष असणार आहे. भव्य आयोजन आणि भव्य दिव्य ट्रॉफी.
7 बॉल 12 रन्स. पुन्हा एकदा बॉलर तयार, गोलंदाजी मार्कवर. 7 balls रिमेनिंग अँड 12 रन्स रिक्वायर्ड टू विन. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. हा बॉल ह्या वेळेला अप्रतिम सुरेख पद्धतीने मनगडाचा वापर केलाय. फिल्डर येत आहे, सिंगल मिळेल, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. आणि ज्या पद्धतीने धावा सुटले होते वैभव तरे, ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक गुड रनिंग बिटवीन द विकेट. आता 6 बॉल आणि 10 रनची आवश्यकता आहे. चला घाई करा, वेळ दौडू नका, प्लीज डोंट वेस्ट द टाइम. 6 बॉल आणि 10 रन. 6 बॉल 10 रन्स हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. सहा बॉल 10 रन. चला चर्चा करण्यासाठी वेळ नाहीये. गोलंदाज सज्ज होईल प्रशांत मल. प्रशांत मलला आपण पाहतायत गोलंदाजी मार्कवर येत आहे स्वतः. 6 बॉल आणि 10 रन्स आहेत. 6 बॉल आणि 10 रन्स हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांच्या दरम्यान. चॅम्पियन्स कोण बनेल याकडे सर्वांचं लक्ष वेधित राहिलंय. 6 बॉल आणि 10 रनची आवश्यकता आहे. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. यावेळेला हा बॉल नशिबाचा चौकार. फिल्डरला बीट करत, विकेट किपरला बीट करत 4-4. थँक्यू. 22च्या स्वरूपात हा चौकार पाहायला मिळाला. 5 बॉल आणि 6 रनची आवश्यकता आहे. 5 बॉल आणि 6 रन्स. 979 एवढे आपण पाहतायत करंट व्ह्युअर्स आपल्याला पाहायला मिळतील. 5 बॉल आणि 6 रनची आवश्यकता. काय मॅच रफ अँड टफ पाहायला मिळते. एक क्रिकेट आहे, सरड्याच्या रंगापेक्षाही रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. काय या खेळाला लोकप्रियता मिळाली. शेवटच्या बॉल पडेपर्यंत भविष्यवाणी देणं म्हणजे मूर्खपणाची गोष्ट म्हणून संबोधली जाते या क्रिकेटच्या खेळामध्ये. 5 बॉल आणि 6 रन्स. चला वेळ दौडू नका प्लीज. चला घाई करा. 5 बॉल 6 रन. 5-6चं समीकरण. प्रशांत मल आपल्या गोलंदाजी मार्कवर. वैभव तरे समोर सज्ज होत आहेत. वैभव तरे, चला टाइमपास करू नका, प्लीज डोंट वेस्ट द टाइम. स्विचिट खेळण्याचा प्रयत्न आणि यस बॅटची एज. हँड कट. या वेळेला आपण पाहतायत फलंदाज बाद होताना आणि इथून आपण पाहू शकतायत फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. 4 बॉल 6ची आवश्यकता आहे. 4-6. चला बॅटर घाई करा. थँक्यू. चला बॅटर घाई करायची आहे. मॅच समाप्त झाल्यानंतर ऑर्केस्ट्रा किती हवं तेवढं वाजवा. आता मोस्ट इम्पॉर्टंट मॅच आहे. 4 बॉल 6. चला बॅटर जरा घाई करायची आहे, जरा वॉर्मअप करत जायचं आहे. प्रियेश, जबरदस्त सामना. 4 बॉल 6ची मॅच. यावेळेला टफ फाईट, रफ अँड टफ. क्राऊड वर्ग जबरदस्त पाहायला मिळतोय. आज यूट्यूब लाईव्ह असताना सुद्धा एवढे प्रेक्षक वर्गांचा प्रतिसाद मिळेल असं वाटलं नव्हतं, परंतु हे उमरोळीचं मैदान त्यासाठीच प्रसिद्ध मैदान आहे. तुम्हा आम्हा सर्वांना घेऊन येणारा हा खेळ म्हणजे क्रिकेट. 4 बॉल 6. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. ऑल इज वेल. लाख मोलाची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं क्रिकेट. युवा चषक उमरोळी 2025 या सीझनचा चॅम्पियन्स कोण बनेल याकडे सर्वांचं लक्ष वेधित राहिलंय. कोणत्या संघाला 1 वर्ष ही वाट पाहावी लागणार आहे, कारण ही स्पर्धा एक अप्रतिम दर्जाची पाहायला मिळते. क्वालिटी ऑफ क्रिकेट. 4 बॉल 6ची आवश्यकता. 4 बॉल 6 रनचे सामन्याचं समीकरण. चांगलं क्रिकेट. प्रशांत मल टू प्रियेश.
वेळा हा चेंडू आपण पाहिला, चांगला बॉल होता. सिद्धार्थ त्या ठिकाणी सॅक्रिफाईस करण्यासाठी जरूर सांगितलं. आता बॉल आहे तुमच्याकडे 3 आणि 3 बॉल मध्ये 6. 3 बॉल आणि 6 रन. चला बॅटर वॉर्मअप करत जायचंय. 3 बॉल 6 रन हे सामन्याचं समीकरण. प्रिन्स हे विकेट किपर चांगल्या पद्धतीने चेंडूला रोखले जात आहेत, स्टॉप करतायत. आता इथून 3 बॉल 6 ची आवश्यकता आहे. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आदिल चुनेवाला यावेळेला आपण पाहत आहेत. आदिल भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर खेळलाय. आदिल चुनेवाला हे नाव चर्चेत राहिलं. गेले काही वर्ष लेफ्ट आर्म गोल्डन इरा. 3 बॉल 6 ची आवश्यकता. सिद्धार्थ घड्याळ 6:30 वाजण्याच्या सुमारास, परंतु प्रेक्षक वर्ग अजून सुद्धा दाद देत आहेत या स्पर्धेला, या सामन्याला. 3 बॉल आणि 6 रन हे सामन्याचं समीकरण. सर्व लाडक्या आयोजकांचा मनपूर्वक धन्यवाद. या स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण आयोजक मिंकीदादा पाटील असतील, विकीदादा पाटील असतील, संपूर्ण हे आयोजक आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा बॉल खोलवरचा बॉल पाहायला मिळाला. एक नंतर मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. फेकी येईपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत इथून जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 1 च्या मदतीने जाऊन पोहोचली जाते. ते 11. 2 बॉल 5 रनची आवश्यकता असेल. 2 बॉल 5 रन हे सामन्याचं समीकरण आहे. 2 बॉल 5 अतिशय चांगलं समीकरण या मॅचचं आपल्याला पाहायला मिळतं. 1000 को करंट व्ह्यूअर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 बॉल 5 रन. आयोजकांची मांदियाळी मितेजी पाटील, वैभव पाटील, अर्थातच मिंकीदादा, विकीदादा, अजय वजे, त्याचप्रमाणे अजित वजे, मनीष गावड, तन्मय गरत, अनिकेत गरत, विरंजन राऊत, मयूर गरत, नचिकेत गावड, सुजित कुडू. चला घाई करा. रोहन गरत, दीपेश पाटील, गौरव पाटील, सनी गरत, प्रवीण पाटील, तेजस राऊत, विशाल गरत, सुशांत वजे, आनंद पाटील, अनिल चव्हाण. 2 बॉल 5. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर. 2 बॉल 5. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेला अप्रतिम चांगल्या पद्धतीने चेंडूला दिशा दिली. आता सिद्धार्थला काहीतरी करून दाखवण्याची इच्छाशक्ती. हा सामना आवडला असेल प्रेक्षकांनो तर जोरदार टाळ्या येऊ द्या दोन्ही संघांसाठी. 1 बॉल आणि 4 रनची आवश्यकता आहे. जबरदस्त सामना. टाळ्यांचा कडकडाट यायला हवा. 1 बॉल आणि 4 रन. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत. चॅम्पियन्स कोण बनेल याकडे सर्वांचं लक्ष वेधित राहिलंय. 1128 को करंट व्ह्यूअर्स. जबरदस्त सामना. चॅम्पियन्स बनण्याच्या दृष्टिकोनातून कोण जिंकेल? 1 बॉल 4. सिद्धार्थ की प्रशांत मल. 1 बॉल 4 रनची आवश्यकता. आणि इथून आपण पाहत आहे क्लीन बोल्ड. विजय होत आहेत MS11 साई मोतीलाल शाह. कॉंग्रॅच्युलेशन.